विठ्ठल नामाच्या गजरात रंगूया आणि आषाढी एकादशीच्या दिवशी मन प्रसन्न करूया. तर मंडळी, तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज होते सर्वांचे उपास आणि नेहमीच साबुदाणा खिचडी खाऊन येतो सर्वांना कंटाळा. म्हटलं चला काहीतरी नवीन ट्राय करू. तर इथं मी 1 वाटी साबुदाणा आणि 1 वाटी भगर घेतलेली आहे. आणि भगरला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर मी त्याची जाडसर पावडर बनवून घेतली आणि जितकं मी भगर घेतलेलं होतं ना तितकंच मी दही घेतलेलं आहे. त्यात मी शेंगदाण्यांचं कुट्ट टाकलेलं आहे 2 चमचे. आणि इथं मी आमच्या घरी जास्त स्पायसी घेतात तर मी 4 मिरच्यांचं पेस्ट बनवून टाकलेले आहे. तुम्हाला जितकं हवं तुम्ही तितकं मिरच्या टाकू शकता. आणि त्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेतलं आणि साईडला ठेवलं. आणि तोपर्यंत आपण त्याची चटणी बनवून घेऊया. तर चटणीसाठी मी भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेल्या मिरच्या घेतल्या आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडी साखर टाकायची. त्याने आपली चटणी थोडी गोडसर लागते. इथे आपली चटणी रेडी झालेली आहे. आता जे बॅटर आपण साईडला ठेवलं होतं ना त्यामध्ये 1/2 टीस्पून सोडा टाकायचा आणि ते छान मिक्स करून घ्यायचं. त्याने काय होतं, आपला डोसा आहे ना छान क्रिस्पी बनतो. बघू शकता आपला डोसा किती क्रिस्पी बनलेला आहे. पूजेच्या पप्पांना तर खूप आवडला. तुम्ही पण नक्की ट्राय करा. नाश्ता तर झालेला होता. मग आम्हाला जायचं होतं यांच्या फ्रेंडकडे आणि तिकडनं येताना म्हटलं बाजार पण करूया. तर पावसाचं रोजचं झालेलं आहे. आम्ही बाहेर पडले म्हणजे त्याला यायचंच असतं आणि आज पण तसंच झालं. आम्ही थांबलो रस्त्याच्या साईडने, एक जागा होती तिथं. तर 1 तास वेट करून पण पाऊस बंद झालेला नाही. मग आम्ही तिकडे फ्रेंडकडे जायचं कॅन्सल केलं. म्हटलं चला घरीच जाऊया. मग सोसायटीच्या खाली आलो, थोडा बाजार घेतला, उजीला लस दिली आणि घरी आलो. तर आता वाजले होते 5:30 आणि मला जाम भूक लागली होती. मग मी थोडा चिवडा खाल्ला आणि फरड्याचं बनवायला लागले. तर आज मी बनवलं होतं आमसूलची कढी, भगर आणि साबुदाण्याचे वडे. तर तुम्ही काय काय बनवलं होतं नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय.